लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तहसील कार्यालय पैठण येथे लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगरची उत्तम कामगिरी। आरोपींच्या घरांची झाडाझडती प्रक्रिया चालू। बातमी पैठण। याबद्दल सविस्तर माहिती अशी की पैठण तहसील कार्यालय येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी धडाकेबाज कारवाई करत सोमनाथ राघू कोल्हे वय 36 वर्ष, पद कोतवाल, तलाठी, सजा आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, राहणार आपेगाव, निळा झेंडा पाण्याच्या टाकीजवळ पैठण, छत्रपती संभाजीनगर व अक्षय बबनराव बिनीवाले वय 30 वर्ष, व्यवसाय नोकरी, पद तलाठी, सजा आपेगाव, तालुका पैठण, छत्रपती संभाजीनगर, राहणार पीरवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, हल्ली मुक्काम पिंपळवाडी, पिराची, म्हाडा कॉलनी पैठण यांनी तक्रारदार यांचे मौजे अगर नांदूर, तालुका पैठण शिवारात गट क्रमांक 58 मध्ये शेत जमीन सामायिक क्षेत्र 50 आर होते। त्यापैकी तक्रारदार यांच्या नावे 16 आर जमीन क्षेत्र आहे। दिनांक 25 जुलै रोजी तक्रारदार यांनी वाटणी पत्र करण्याकरिता बॉन्ड तयार करून जमिनीच्या कागदपत्राची फाईल सोमनाथ कोल्हे कोतवाल यांच्याकडे दिली होती। दिनांक 1 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी कोतवाल सोमनाथ कोल्हे यांना संपर्क करून जमिनीच्या वाटणीपत्राकरिता दिलेल्या फाईल संदर्भात विचारपूस केली असता कोतवाल सोमनाथ कोल्हे यांनी जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपयांची लाच मागितली होती। परंतु तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पडताळणी करून दिनांक 4 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची शासकीय पंचांसमक्ष आरोपी कोतवाल सोमनाथ कोल्हे यांच्याकडे तक्रारदारास पाठवून पडताळणी केली असता कोतवाल सोमनाथ कोल्हे यांनी तक्रारदार यांच्याकडे वाटणीपत्राचा प्रस्ताव तलाठी यांच्याकडे पाठवण्याकरिता 8,000 रुपयाची लाच मागणी केल्याचे शासकीय पंचांसमक्ष निष्पन्न झाले। पैठण तहसील कार्यालय शासकीय इमारत या ठिकाणी सापळा कारवाई केली असता आरोपी सोमनाथ कोल्हे पद कोतवाल यांनी तलाठी यांना फोन करून व प्रत्यक्ष भेटून तक्रारदार यांनी वाटणीपत्राच्या कामकाजाकरिता 8,000 रुपये घेत असल्याबाबत कळविल्याने तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले यांनी कोतवाल सोमनाथ कोल्हे यांना लाच घेण्याकरिता संमती देऊन प्रोत्साहन दिल्याने तक्रारदार यांच्याकडून 8,000 रुपयांच्या लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना पैठण तहसील कार्यालय येथे रंगेहात पकडण्यात आले। यावेळी अंगझडती घेतली असता कोतवाल सोमनाथ कोल्हे यांच्या ताब्यातून मोटोरोला S50 कंपनीचा मोबाईल आणि 10,100 रुपये रोख व लाचेची रक्कम 8,000 रुपये जप्त करण्यात आली आहे व तलाठी अक्षय बिनीवाले यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात OnePlus 11R कंपनीचा मोबाईल व 100 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। आरोपी यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यासाठी आरोपी यांच्या घरांची झडती प्रक्रिया चालू आहे। आरोपी यांच्या विरोधात पैठण MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सापळा अधिकारी चैनसिंग गुसिंगे, पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगर, सापळा सहाय्यक अधिकारी धर्मराज बांगर, मार्गदर्शक माधुरी कांगणे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगर, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सापळा पथक राजेंद्र नंदिले, युवराज हिवराळे, CN बागुल करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.